नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात झालाय आणि यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय. या अपघाताला नेमकं जबाबदार कोण, पुढे काय कारवाई होणार, असे अनेक सवाल आता उपस्थित होऊ लागलेत. पाहूया. नाशिकच्या दिंडोरीमधील 9 बळींचे गुन्हेगार कोण? रस्त्यालगतची विहीर अपघातास कारणीभूत. रस्त्यालगतच्या विहिरीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. नेत्यांसमोर स्थानिकांचा आक्रोश. मृत्यूचा सापळा नेमका रचला कुणी? तर नाशिकच्या दिंडोरीमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे आणि यामध्ये भरधाव कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झालाय. 9 मृतांमध्ये 6 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. एका खासगी क्लासचा स्नेहसंमेलन कार्यक्रम आटपून घरी परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात इंदोरे गावातील दरगुडे कुटुंबातल्या 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात रस्त्यालगत असलेल्या विहिरीमुळे झाल्याचं समोर आलंय. या विहिरीला कोणतेही संरक्षक कठडे नाहीत. या विहिरीपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात आलाय आणि त्यामुळेच रात्री अंदाज न आल्यानं ही कार विहिरीत कोसळल्याचं समोर आलंय. त्यामुळे या प्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच याच परिसरात खासगी क्लासचं स्नेहसंमेलन आयोजित करणाऱ्या क्लास संचालक सचिन वडजे याचीही चौकशी होणार आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान मंत्री गिरीश महाजनांनी घटनास्थळी भेट दिली, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्थानिकांशी चर्चाही केली आहे. रात्रीच्या वेळी त्याला अंदाज आला नाही आणि ती गाडी जी आहे आर्टिका ही डायरेक्ट त्या विहिरीमध्ये गेली आणि 9 जण त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. खरं म्हणजे ही घटना अतिशय गंभीर आहे आणि मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे, तिकडनं रस्ता आहे विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे. त्याची सखोल चौकशी केली जाईल. ज्यांची विहीर आहे समोरच ते राहत आहेत त्यांच्यावर सुद्धा रितसर गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल. कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडला जाणार नाही. मुख्यमंत्री महोदयांची मी आत्ताच आपल्यासमोर बोललेलो आहे आणि त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत सगळे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. दरम्यान मंत्री नरहरी झिरवाळांनी अपघातग्रस्त जागेची पाहणी केली आणि यावेळी स्थानिकांनी झिरवाळांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. 9 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल स्थानिकांनी झिरवाळांना विचारला. विहिरीपर्यंत एवढ्याच अंतरावरती सिमेंटकरण रस्ते आहेत सर. काय गरज आहे एवढा सिमेंटकरण रस्ता करण्याची? मला सांग, बरोबर आहे का नाही? तुम्ही टर्न पर्यंत सिमेंट रस्ता करा ना सर. विहिरीच्या कोपऱ्यापर्यंत सिमेंटकरण केलेलं आहे. ते शासन जबाबदार नाही का याला? आहे का नाही? हे नगरपंचायतीचं पण काम आहे. विहीर आहे, तो गाड्याला गेट करतो, इकडे विहिरीला नाही का? ते विहिरीला केलं असतं तर आज एवढे 9 जण काहीतरी झालं असतं ना सर. आज 2 कुटुंब उद्ध्वस्त होऊन गेले. भीत बांधली असती तर एवढे जणांचा जीव वाचला असतात. आज काय होणार आहे? सरकार येणार आहे, समजा साहेब येणार आहे, काय करणार आहे? पैसे मंजूर करणार आहे, होणार आहे काय? दुसरं काय करणार? पण याच्या पुढे कोणाची हानी ना हो म्हणून याची पूर्ण दक्षता झाली. एकदम फास्ट कारवाई झाली पाहिजे. साहेब तुम्हाला आमच्यापर्यंत यायची गरज नसते. या बारीक बारीक गोष्टीकडे नगरपंचायतीत लक्ष देणं काम आहे. तुमच्या काही लेवलचं काम नाही, हे नगरपंचायतीचं काम आहे. त्यांनी किरकोळ लक्ष दिलं असतं तर आधी आली नसते. आता काय होणार? त्या पैशाचा काय उपयोग आहे? 9 जणांचा जीव गेला. पुढे नको व्हायला ही घटना परत. मी म्हणतो 10 एकर जमीन आहे, वारस नाही राहिलं कोणी. काय करायचं? ते पैसे काय करायचे आम्हाला? विहिरी मालक त्याच्यावर कारवाई झाली. आधीच या खर्च केला असता तर आज वेळ आली नसती. काय होतं? प्रशासन काय करतंय? पहिले ती हानी होऊन जाते, नंतर येत्या पैसे मंजूर करते. त्या पैशाचा उपयोग म्हणजे गाड्या चोरी जातील त्याला 5 फूट हाईट द्यायची आणि विहिरीला अर्धा फूट हाईट द्यायची. घरात बाई भाकर भुजायला बाई राहिली नाही, त्या पैशाचा काय करायचं? मधून विकत आणून खाणार आहे का? आणि साहेब एकदम क्विक ऍक्शन झाली पाहिजे. अतिशय उंची कमी आहे त्याची. अशा पद्धतीचं सगळ्या ज्यांनी तो स्पॉट पाहिला त्या सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे का असं भविष्यात घडू नये, का त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केलंय आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये, किंवा नगरपंचायतनं रस्ता हा विहिरीपर्यंत नेऊन तिथंच संपवला आहे. तो जर पुढंपर्यंत असता किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती का त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं. याच्या अगोदर सुद्धा काही जनावरं पडलेत
तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं, पण झालेलं नाही. ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. या केसमध्ये जो नेग्लिजन्सचा जो केस आहे ते पोलीस विभागाने तक्रार घेऊन ते नेग्लिजन्सचे केस बुक करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये असलेला जो कॉम्पन्सेशन आहे ते आपलं मोटर ॲक्सिडेंट क्लेम्स ट्रायब्युनलच्या माध्यमातून याच्यामध्ये कॉम्पन्सेशनच्या प्रक्रिया होणार आहे. आणि असा घटना घडू नये याच्यासाठी याची नेमकी लेआउट कधी मंजूर झाली, रस्ता कसा मंजूर झाला आणि विहीर म्हणजे असताना या लेआउट या त्या विहीरला कव्हर करण्यात कसा नाही आला, या गोष्टीची तपास करण्यासाठी नगरपालिका आणि टाउन प्लॅनिंग विभागाला सूचना देण्यात आलेली आहे. दरम्यान हा एक भीषण अपघात झालाय आणि या अपघातामध्ये ज्या 9 जणांचा मृत्यू झालाय त्या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची सरकारी मदत जाहीर करण्यात आलेली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान या सगळ्या अपघातासंदर्भात विहीर मालकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. कुटुंबावर जो आघात झालेला आहे तो फार न भरून निघणार नुकसान आहे आणि हळहळच व्यक्त केली पाहिजे या गोष्टीची. आणि साहेब, ही विहीर ही 1972चा जो दुष्काळ होता तेव्हापासून ही विहीर इथे आहे. तिथे जाळी होती, पण ऍक्च्युली काय झालंय साहेब, ती जाळी इथं म्हणजे पहिले एवढी रहदारी नसल्यामुळे काय झालं साहेब, ती जाळी होती, कुणी कुणी अँगल काढून नेले, कुणी तारा काढून नेल्या. हा रस्ता नगरपंचायतीकडे गेलेला वर्ग झालेला आहे. त्याच्यामुळे ते नगरपंचायतीने आम्ही त्यांना विहिरीची मालकी कोणाची? हा, विहिरीची मालकी कोणाची? विहिरीची आमची साहेब. आम्ही नाही केला असं नाही, तिथं बोर्ड पण होता पण तो पडून गेलेला आहे साहेब, निघून गेलेला होता. म्हणजे फार म्हणजे आम्हाला पण दुःख आहे त्या गोष्टीचं. दरम्यान या अपघातासंदर्भात स्थानिकांशी आणि मृतांच्या नातेवाईकांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया. तालुक्याचं ठिकाणी आमच्या खेड्यात येऊन बघा, आमच्या इथं जाळ्या मारलेल्या आहे. तर या तालुक्याच्या ठिकाणी असताना सुद्धा एवढा भोंगळा कारभार आहे हा. याला जबाबदार कोण? याचं सखोल चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे. आमच्या गावावर आज एवढा डोंगर कोसळलाय दुःखाचा, त्याला जबाबदार कोण? इथपर्यंत रस्ता येऊन जर 2 फुटावर सोडून आणि मध्ये विहीर आहे, परत त्या साईडला रस्ता आहे, तर याचं करायचं काय? याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मनुष्यवादाचा आमची मागणी का गुन्हा दाखल झाला पाहिजे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळं आज इथं रस्ता आहे, इथं विहीर आहे, परत त्या बाजूला रस्ता चालू होतो. आणि या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे इथल्या स्थानिक लोकांनी बी सगळ्यांनी. आता या जेवढे जीव गेले याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. कोणावर गुन्हा दाखल करायचा का कोणावर काय करायचं हे कोणीच तयार नाही. इथलं कॉन्ट्रॅक्टदारांनी हे केलं, इडं नुसतं काहीतरी बोर्ड लावला असतं, याला काहीतरी गेट बीट उगवलं असतं. आता ज्यांची जागा आहे, समजा त्यांचा बंगला आहे, त्यांच्या गाड्यांना डायरेक्ट गाड्या चोरी जाऊ नये म्हणून त्याला गेट आहे. हे लोक मरायला मरो याच्यात का पडो का काय हो, याच्याकरता काही संरक्षण नाही. साधा इथं एक आमदार आला नाही का खासदार आला नाही का कोणीच आलं नाही. फक्त ही मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा आम्हाला एक, आम्ही काहीतरी विश्वास ठेवतो चांगले शिंदे साहेबांवर, देवेंद्र फडणवीसवर, ती काय यांनी काहीतरी यांच्यावरती चौकशी करावा. मुंबईहून माळशिरसला जाणाऱ्या कारचा अपघात झालाय. माळशिरसच्या नातेपुतेजवळ कारचा भीषण अपघात झालाय.